आणि उत्तरदायित्व NGO फाउंडेशन महाराष्ट्र या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या गावामध्ये आपण गरजूंना या ठिकाणी ब्लँकेटचं वाटप करणार आहे. हे करत असताना एकच क्रायटेरिया ठेवला होता. क्रायटेरिया म्हणण्यापेक्षा त्याच्यात एक नियम ठेवला होता. आपण एक नियम ठेवून असं केलं होतं की ज्यांच्याकडे सरकारी नोकरी नाही, ज्यांच्याकडे थोडी आर्थिक परिस्थिती कमी आहे, अशा लोकांना आपण देऊया. का तर ज्यांच्याकडे आहे त्याला काही गरज नाही ठरवला. आणि संस्थेचे आमचे जे मार्गदर्शक आहेत ते विश्वनाथांना तोडकर. विश्वनाथांना तोडकर हे मोठा माणूस, यांच्यापेक्षाही मोठा आहे. त्या माणसाने सांगितलं की अनिगुंटे सर तुम्ही तुमच्या गावाकडे वाटप करा. काल साधारणतः एक 100 रेगी ऊसाच्या फडात जे ऊस तोडायला आलेले कामगार आहेत, त्या ऊस तोडायला आलेल्या कामगाराच्या ते जे कोपटे, त्या कोपट्याच्या ठिकाणी जाऊन आपण ते 100 रेगी तिथं वाटप केले. आणि त्याच्यासाठी मला जाता नाही आलं, पण विश्वनाथांना तोडकर जे यांचे धर्मगुरू म्हणून हे संबोधतात, रोहिदासजी वाघमारे किंवा भूमिपुत्र वाघ आपण त्यांना म्हणतो. आणि हे कल्पना का आली तर आपण समाजाचं देणं लागतो काहीतरी. ज्यावेळेस आपलं पूर्ण पोट भरत आलेलं असतं, परंतु आणखीन खायची थोडी इच्छा पण एखादा भुकेला आहे, तर ते आपल्या पोटात न घालता भुकेल्याला देणं हे एक माणूसपणाचं लक्षण आहे. म्हणून आपण साधारणतः त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करतो. आता हे व्यंकट काहीतरी सांगायला लागलाय, गावामध्ये आलाय, काहीतरी बोलायला लागले, असं नाही. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं माझं मुलगा, माझी मुलगी, माझे सगळेच चांगले झालेले आहेत. त्यांच्या पायाकडे जे काही पैसा येतो त्याच्यातला काही भाग मी आपल्या गावासाठी वापरला. बोललोय, आताही बोलतोय. एखाद्याची परिस्थिती नाही आणि मुलीचं लग्न आहे, त्यांनी मला कुणाला न सांगता मला फोन करा, 5,000 रुपये माझ्यामध्ये अडचण आहे, मुलीचं लग्न आहे, अशा ठिकाणी काहीतरी वस्तू देण्यामध्ये मतलब नाही. त्याला आर्थिक मदत म्हणून मी 5,000 रुपये माझ्या संस्थेच्या त्याच्यामध्ये कोण आहे. या जागा आता व्यंकटनं स्वतः बांधला, गेट लावला वगैरे असं नाही. तर मला नेहमी वाटतं की मला ह्या जागेला येऊन एक दिवस जरी मी ह्या जागेत येऊन गेलो तरी मला महिनाभर पुरेल इतकी ऊर्जा येते माझ्या शरीरात. आणि हे माझा दोस्त आहे सयाजी पाटील. आता पाटील आहेत, मोठी माणसं आहेत, परंतु हा दोस्त आहे माझा. मी या गावात येतो ते ह्या मित्रामुळे येतो, जास्तीत जास्त ह्या मित्रामुळे. आई वडील गेल्यानंतर कोणीतरी जवळचं नातं टिकवणारा जर असेल तर ते मित्र असतो बघा. सांगतो, सोयरेधारेपेक्षा, नातेगोत्यापेक्षा जिथं मित्र चांगला आहे तिथं काही कमी पडत नसतं. आणि ते मला जाणवतं. आणि माझ्या प्रत्येक गावामध्ये एक मित्र आहे. मी उमरग्याला गेलो, याच्या घरी जातोय, हा मोठा माणूस आहे, परंतु मी याच्या घरी जातो, अरे मला ते पाहिजे, असं पाहिजे, आपण असं जेवण करू, मला साधं जेवण पाहिजे, लसणाची चटणी कर, भाकरी कर, मी सांगतोय, जेवतोय. औरंगाबादला गेलो, तिथे एक डॉक्टर आहे, त्याला सांगितलं अरे मी येऊ लागलो, माझ्या नावची 1.5 भाकरी कर, तरी तिथं करते. म्हणजे मला बाबा म्हणायचे की सावलीत सकाळी संडासला जाऊन यावं आणि प्रत्येक गावामध्ये एक घर आपलं असावं. याचा अर्थ असा आहे की दिवस निघण्याच्या अगोदर आपली जे सकाळची जी कामं आहेत त्याची सावलीमध्ये उरका आणि प्रत्येक गावामध्ये एक घर करा. म्हणजे तुम्हाला त्या गावात गेल्यानंतर तुमचं काम कुठलंही अडणार नाही. त्या गावामध्ये एक मित्र असला पाहिजे, एक कोणीतरी ओळखीचा माणूस असला पाहिजे, आणि अडचणीला तो तुम्हाला मदत करेल. या उद्देशानं माणसं जगली पाहिजेत. आणि माझे बाबा देव माणूस मी याच्यासाठी म्हणतो. बाबाचे 1-2 वाक्य सांगतो मी तुम्हाला. बाबा माझ्याकडे जवळपास 14 वर्षे राहिले कळंबला. मलाही वाईट वाटायचं की बाबा एकटेच बसलेलं राहायचं, बाबाला बोलायचं. मग मुद्दाम मी म्हणायचं सयाजी पाटलाचा फोन आला म्हणायचं, मी सयाजीला फोन लावायचं. सयाजीला बोलताना मग त्यांना आनंद व्हायचा, ते बोलायचे, हा सयाजी या मग इकडं म्हणून सांगायची. शेवटी पुन्हा आणि 2 दिवस झाले की आणि कुणाला तरी फोन लावून द्यायचं, बाबा ह्यानं फोन केले तुम्हाला बोलायचं. मग त्यांना जरा गावाकडच्या माणसाला बोलल्यावर बरं वाटायचं. त्या माणसाने, बाबाने, आम्ही दोघं नवरा बायको काय करायला, आता हे तुमच्यासाठी सांगतो मी, हे तुमच्यासाठी सांगतो. सून आणि पोरग काय करायलंय तू असं कर म्हणून तुम्ही कधी सांगायला जाऊ नका. आता परिस्थिती बदलली आहे सांगतो. बरोबर, तुम्ही परिस्थिती एवढी बदलली आहे सांगतो की आज त्याची बायको, त्याची लेकरं, एवढाच त्याचा संसार झाला. आता त्याच्यातलं एखादं पोरग चांगलं निघाल तर नशिबान समजायचं आपण स्वतःला. आपण जर सांगायला गेलो, मध्ये बोलायला गेलो तर आपली किंमत ठेवणारी पिढी राहिलेली नाही. त्याच्यामुळे माझी एक विनंती आहे, मी आता त्या सून मलाही आलेली आहे सांगतो, मी सुनाला एकही शब्द बोलत नाही. मी पोराला काय बोलायचे तेवढं बोलतो, तू असं कर तसं कर, जर विचारलं तर सांगतो, नसेल तर तेही सांगायच्या भानगडीत पडत नाही. असं म्हटल्यावर तुम्हाला असं वाटू देऊ नका की व्यंकटचं पोरगा ऐकत नाही. माझं पोरगं खूप चांगलं आहे, माझं पोरगं खूप चांगलं आहे, प्रत्येक शब्द आईचा ऐकतंय. परंतु
एखादं लेकरं असं असते की त्याची परिस्थितीच असते की त्याची लेकरं पुढे बघून सांभाळावेत का मागे बघून बापाला मायला सांभाळावे, हा त्याचा प्रश्न आहे. आजची परिस्थिती तशी झालेली आहे. एक पांघरायचं असेल तर लेकराला देऊ का बापाला देऊ, ही परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की जी परिस्थिती आहे तिथं हसत राहा. जसं असेल तसं ठीक आहे, हसत राहा. आणि पहिलं जे मी इथं कोकरेच्या इथं 3 वर्ष रामायण होतं, वाचायला श्रवणगीर महाराज होते, सांगायला आपले हे होतं बसप्पा होता. खूप छान सांगायचे तुम्ही सगळे अध्याय खूप छान सांगायचे. 3 वर्ष मी सतत ते रामायण ऐकलं. 3 वर्ष ऐकले. मला रामायणाचे प्रत्येक अध्याय पाठ झाला होता त्यावेळेस त्या 3 वर्षामध्ये. त्याच्यामध्ये खूप मोठे तत्व आहेत. ते तत्व घेऊन आपण जगलं पाहिजे. म्हणजे बहिणीला बहीण मानलं पाहिजे, भावाला भाऊ मानला पाहिजे, वडिलाला वडील मानला पाहिजे. म्हणजे जी नातेगोते आहेत, नातेगोते कसे सांभाळायचे ते रामायण महाभारतामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आपण नुसतं ऐकून सोडून देऊ नका. बरोबर. सत्य जे आहे ते सत्य तरी स्वीकारायला शिका. सत्य स्वीकारायला शिका. आपल्या आयुष्यात काही कमी पडणार नाही. मी तुम्हाला हे म्हणालो की हसत राहा. आपल्या वेदना, आपलं दुःख, आपले प्रश्न कोणीही सोडवणार नाही. परंतु तुम्हाला खूप प्रश्न आहेत, म्हणजे तोंड बारीक करून बसलात तर तुमच्या जवळ कोणी येणार नाही. तुमचं मनात ठेवून जर तुम्ही हसत बोललात लोकांना तर नक्की कोणी ना कोणी तुम्हाला मदतीला येईल. नसेल तर तुम्ही जर दुःखात राहिल्यासारखं राहिलात तर तुम्ही समाजापासून वेगळे पडाल. कोणी येत नाही तुम्हाला. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, मी आता काही जण इथं बसलेले भानुदापेक्षा लहान आहे, मी मारुतीपेक्षा लहान आहे, माधवदापेक्षा लहान आहे, तिथं सूर्यवंशी आले त्यांच्यापेक्षा लहान आहे. तुम्हाला मी काही जास्त सांगत नाही. परंतु आयुष्यामध्ये आलेल्या प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक प्रश्न म्हणजे कसा, सकाळी मला सुनानं लय बोलले, पोरांना लय बोललं म्हणून मनाला लावून घ्यायचं नाही. आणि आपण जसं जसं कमकुवत होत जाऊ तसं तसं आपल्याला फार जोर येतो भांडण्याचा आणि वाद घालण्याचा. मग आपल्यात असतं, बाहेरच्याला असतं, सगळ्याला असतं. वाद घालून कुठलाही प्रश्न सुटत नाही. जेवढा गोडीनं प्रश्न सुटतो तेवढा चांगल्या पद्धतीने सुटतो. आज मी हे तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं मला जे शक्य आहे तेवढं शक्य म्हणून मी रग आणलेत. पांघरायसारखे आहेत, मी बघून चेक करूनच घेऊन आलो. असं म्हणजे कसल्या तर उगं वाटायच्या म्हणून मी घेऊन आलो नाही तुम्हाला. माझ्या वतीनं त्या रगी तेवढ्या तुम्ही स्वीकाराव्यात आणि त्याचा सन्मान करावा एवढी एक विनंती करतो. तुम्ही कसली काही नाही, कुणी या 5 जणी या पुढे बसलेल्या काय फक्त पुढच्या 5 जणी. 5 जणी तिकडे तोंड करा. तिकडेच तोंड करा. तिकडेच तोंड करा. आणि 5 जणी. मी तुमच्या मुलासारखं आहे, म्हणजे असं काही समजू नका की व्यंकटराव आहे असं. तुम्ही रगीच्या किमती वजनावर राहतात. मला त्या दुकानदार आज सांगत होता, सर हे वजनावर हे चांगले रग घेऊन जाऊ म्हणून सांगितलं. त्यांनी सांगितलेले त्या रगी घेऊन आले तुम्ही. त्या पांघरून घालण्याला एक जाणून घेऊन करायचं. पाठीमागे कोणीतरी आहे, सावली आहे असं त्याचं. पाटील या पुढे फोटो घेऊ या. बंद करू. त्यांना पिशव्या देऊ आपण. हळूहळू घरी जावा. पिशवी घ्या पण कधी करून घालायचं. हळूहळू एक जण जावा, त्याच्यामध्ये शूटिंग होईल तुमचं. गोळा करून का नाला पिशव्या भांगरून जावा. भांगरून नाही घरी करून घाला. घाला पिशवी घाला कसं. आता 5 जणांना बोलू का घेऊन टाकायचं. आपण नाव घेतलं द्यायचं नाही. पुरुषांना बोलू माधव शिंगरुपी या. बंद करू सर. तानाजी बडुरे पांडुरंग सूर्यवंशी. ओके. या ठिकाणी वसुंधरा बहुउद्देशीय संस्था कळंब, तसं तर माने गोपाळ, माने जवळगा, तालुका निलंगा, जिल्हा लातूर या ठिकाणी वस्त्रदानाचा, रक्तदानाचा महोत्सव प्राध्यापक, प्राचार्य आणि गुंटे सर घेत आहेत. मनापासून टाळ्या वाजून त्यांचा दिलीप, अरुणमा, इसाक, सोमनाथ, हरिचंद्र, अनुसया, विष्णू या थांबा.
हाय हाय माणूस हाय. धन्यवाद धन्यवाद या धन्यवाद. एक माणूस गेला वाईट करावं नाही. ते ह्याचं पोरगा आलं का ते शंकर पाटलाच नव्हतं. नाही. नाही गावात रात्री ते ओके धन्यवाद या. रामराम मामा. मी इकडून देतो तुम्ही तिकडून. हा, द्या. आजी माय फोटो घेतला. एक मिनिट फोटो घेतो. फोटो घेतो इकडं. ओके. धन्यवाद. या आता राहिलेली या या आता राहिलेली का? या सारी राहिलेली. हा, फोटो झाले. इकडे बघा. थँक्यू धन्यवाद. आता हे जे राहिले ते नाव आता हुडकावं लागते आणि घरला राहिले बरं त्यांच्यातले या तुम्ही.